तर मित्रांनो, गुजरातमध्ये असं एक मंदिर आहे की त्या ठिकाणी रात्री कुणीही थांबू शकत नाही. रात्र झाली, त्या ठिकाणी आलेले जे भक्त आहेत त्या भक्तांच्या बरोबर मंदिराचा पुजारी सुद्धा त्या मंदिराचा जो पर्वत आहे तो उतरायला चालू करतो. शेवटी असं काय रहस्य आहे की त्या ठिकाणी रात्री कोणालाच थांबता येत नाही. तर मित्रांनो, गुजरातमध्ये मंदिर आहे आणि या मंदिराला भेट देण्यासाठी, आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी लाखो भक्त त्या ठिकाणी येतात आणि त्यांची मनोकामनाही पूर्ण होते. आणि हे रहस्यमय मंदिर म्हणजे चोटीला पर्वतावरती असलेलं चामुंडा मातेचं मंदिर. तर मित्रांनो, हे चामुंडा मातेचं मंदिर राजकोट पासून 46 किलोमीटर अंतरावरती आणि राजकोट पासूनचा अहिल्यानगर हायवे क्रमांक 8 आहे त्या ठिकाणापासून सुरेंद्रनगर जिल्ह्यात उंच अशा पर्वतावरती हे मंदिर आहे. त्या ठिकाणी चोटीला दाम सुद्धा म्हटलं जातं. या ठिकाणाला प्राचीन काळी या ठिकाणाला किल्ला म्हटलं जात होतं, गड म्हटलं जातं. 64 योगिनीपैकी माता चामुंडा स्वरूपामध्ये माता या ठिकाणी विराजमान आहे. अधिमाया शक्तीचा अवतार. हा जो पर्वत आहे ना, 1173 फूट उंच पर्वत आहे. चामुंडा माता लाखो हिंदू लोकांची कुलमाता आहे. हे मंदिर फक्त गुजरातमध्येच प्रसिद्ध नाही तर संपूर्ण भारत देशामध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिरामध्ये पौर्णिमेला पाय ठेवायला सुद्धा जागा नसते बघा, एवढी गर्दी असते. कारण या ठिकाणी येणारा जो भक्त आहे, जर मनापासून भक्ती केली त्याच्या सगळ्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. वाईट शक्तीचा त्रास असेल तर ती शक्ती पळून जाते या ठिकाणी आल्यानंतर. आजही त्या ठिकाणी लाखो लोक चामुंडा मातेच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. मातेचं दर्शन घेण्यासाठी आपल्याला 635 पायऱ्या चढून वर जावं लागतं गडावरती. तर मित्रांनो, देवीचं नाव चामुंडा हे कसं पडलं, सुंदर अशी कथा सांगितली जाते.